तू उडदाचे पापड जवळ ठेव, पण त्यात मिरी नसली पाहिजे. आणि ते आम्ही जायच्या आदल्या दिवशी आले, म्हणजे विचारलं हे तिला की मी उद्या चाललो आणि सगळी भारत पाकिस्तानची गडबड चालू झाली, आता अजून अवघड दिसतंय. तेव्हा तिने सांगितलं की उडदाचे पापड घे. आणि आम्हाला संध्याकाळी निघायचं होतं, म्हणजे रात्री 10ची फ्लाईट होती, 7-8 वाजता घरातून निघायचं होतं आणि काहीतरी तयारी चालू होती अशी. तर दुपारी 12 वाजता आमच्या गल्लीत 2-3 दुकान आहेत, तिथे मी सगळीकडे गेले. ते सगळे म्हणे की नाही पापडात मिरी आहेच, मिरीचा नसलेला पापड असा नाहीये कुठे. मग हिला फोन केला, म्हणलं मुगाचे पापड आहेत त्याच्यात मिरी नाही असं काहीतरी दुकानदार सांगताय तिथले सगळे. ती म्हणली स्वतःचं डोकं जास्त नका चालू. तर त्यापेक्षा मिरीचे एक असेल तरी चालेल, पण तुला उडदाचेच पापड न्यायचे. आणि अर्धे पापड तुझ्या बॅग मध्ये ठेव आणि अर्धे तुझ्या मिस्टरांच्या बॅगेत ठेव आणि जा. आणि प्रत्येक वेळेस तिने हेच सांगितलं की आम्हाला काजू जवळ ठेवायला सांगितले होते, आता हिने सांगितलं तसं. आणि काजू प्रत्येक वेळेस खायचा काजू आणि मग उतरल्यावर. आणि फ्रँकफर्टला जर उतरल्यावर प्रत्येक स्टेपला खायचा आणि फ्रँकफर्टला उतरल्यावर जर उरले असतील तर सगळे काजू कचऱ्यात टाकून द्यायचे, असा तिने उपाय सांगितला होता. आणि त्या उडदाच्या पापडाचं वगैरे काय करायचं ते नंतर बघू म्हणाली. ते खाल्लेच तरी चालेल, तिकडे जर्मनीत पोचल्यावर खाल्लेच तरी चालेल, पण त्या उडदाच्या पापडांनी आम्ही खूप छान जाऊन आलो. मला म्हटलं हे उडदाचे पापड म्हणजे तुझ्या जवळ स्वामी आहे, एवढंच तू फक्त विश्वास ठेव आणि बॅगेच्या एकदम तळाशी ठेव त्याला, म्हणजे एकदम बेस मध्ये, मग वरती सगळं सामान बन. तर असा विश्वासाने आम्ही गेलो आणि सुखरूप जाऊन आलो. आता हिचं ते आणि आमची फ्लाईट पहाटे 5ला होती फ्रँकफर्टला जाणारी, तर ती सुटली आणि नंतर 3 तासांनी दिल्ली एअरपोर्ट बंद झाला, कारण पाकिस्ताननी 2 अटॅक सुरू केले. तर त्याच्यामुळे की ती म्हणली बघ माझ्या पापडात मी तुला बरोबर नेऊन आणलं. तर हे असं म्हणजे आपण इथे जे सगळे आलो ते आपण त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो आणि करतो, पण बाहेर कोणाला माहिती असेल नसेल तर त्यांना जरा चमत्कारिक वाटतं, पण आपण तेवढं श्रद्धेने करतो. आपण सगळे त्याकरताच इथे आलेलो.